नमस्कार, मी सुरेखा. तारा न्यूज मध्ये आपलं स्वागत. पाहूयात आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. कोल्हापूर सत्र न्यायालयात आज प्रशांत कोरटकर यांच्या जामीन अर्जावर सुनावणी पूर्ण झाली. मात्र अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. कोर्टाने निकाल राखून ठेवला असून उद्या अंतिम निर्णय जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशांत कोरटकर प्रकरणी जामीन मिळणार की नाही याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. महाराष्ट्र नवनिर्माण वाहतूक सेनेने महाराष्ट्र सरकारच्या सीमा तपासणी नाके बंद करण्याच्या निर्णयाचा तीव्र विरोध करत हा आत्मघातकी निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा तीव्र आंदोलन छेडलं जाईल असा इशारा दिलाय. कसबा बावड्याच्या विकासासाठी कोट्यावधी रुपयाचा निधी मंजूर करून विविध विकास कामे हाती घेतली आहेत, असं आमदार राजेश क्षीरसागर यांनी उद्घाटन कार्यक्रमात सांगितलं. राजाराम बंधाराचा पर्यायी पूल, बावड्यातील प्रमुख रस्ते, सुशोभीकरण प्रकल्प, तिरंगा लाईट आदी कामासाठी मोठा निधी मिळवून दिल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. भविष्यातही कसबा बावड्याच्या विकासासाठी कटिबद्ध राहण्याची ग्वाही त्यांनी दिली. दलित समाजातील देवदासी महिलांनी आपलं घरकुल हक्क मिळवण्यासाठी आज पुन्हा एकदा कोल्हापुरात मोर्चा काढला. युवा देवदासी विकास मंडळाच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला असून मागील 25 वर्षापासून न्याय मिळत नसल्याने महिलांमध्ये तीव्र असंतोष आहे. मोर्चा दरम्यान त्यांनी पालकमंत्री प्रकाश आंबेडकर, जिल्हाधिकारी आणि आमदार राजेश क्षीरसागर यांना निवेदन सादर केलं. छत्रपती संभाजीनगर येथे असलेल्या औरंगजेबाच्या कबरीचं तातडीने निष्कासन करावे अशी मागणी विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने जिल्हाधिकाऱ्यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हिंदू धर्मवीरांचा छळ करणाऱ्या औरंगजेबाच्या कबरीचं अस्तित्व स्वतंत्र भारतात असू नये असं मत निवेदनात मांडण्यात आलंय. लग्नसराईच्या काळात बालविवाह होऊ नयेत यासाठी सुरू असलेल्या मोहिमेला गती देण्याचे आदेश जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी दिले. विशेषतः अशा भागात जिथे वारंवार बालविवाहाच्या घटना घडत आहेत त्या ठिकाणी जनजागृती, समुपदेशन आणि स्थानिक प्रशासनाच्या मदतीने कठोरपणे कारवाई करण्याची सूचना त्यांनी दिल्यात. शहराच्या विकासाला चालना मिळावी आणि नागरी सुविधा अधिक प्रभावी व्हावी यासाठी कोल्हापूर शहराची हद्दवाढ आवश्यक असल्याच्या मागणीसाठी राजारामपुरी लकी बाजार येथे सर्वपक्षीय बैठक पार पडली. डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेच्या सावंतवाडी येथे दिनांक 6 एप्रिल 2025 रोजी होणाऱ्या महाअधिवेशनासाठी सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारिणीने जोरदार तयारी सुरू केली असून संघटनेचे कोकण विभाग अध्यक्ष सागर चव्हाण व सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष भरत केसरकर व सर्व टीमने अत्यंत सूक्ष्म नियोजन केलं आहे. टाकळीवाडी येथील कुमार विद्या मंदिर शाळेजवळील जुनी गाव पुरवठा पाण्याची टाकी अनेक वर्षानंतर अखेर स्वच्छ करण्यात आली. मात्र याआधी अनेक वर्षे ही टाकी साफ न केल्यामुळे दूषित पाणी पिण्याची वेळ गावकऱ्यांच्यावर आली होती. टाकीजवळ असलेल्या वीट भट्ट्यांमधील बॅग्स, राख, दगडी कोळसा यासारखा कच्चा माल हवेद्वारे पाण्यात मिसळत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार याच दूषित पाण्यामुळे गावात कावीळ रुग्णसंख्या वाढली असून एका तरुणाचा मृत्यू देखील झाला आहे. कोल्हापूर वन विभागाचे उपवन संरक्षक जी गुरुप्रसाद यांच्या अन्यायकारक निर्णयाविरोधात यशवंत क्रांती संघटनेच्या वतीने निवेदन देण्यात आले. वन हक्क कायद्यानुसार जमीन मिळालेल्या वनवासी नागरिकांना नुकसान भरपाई नाकारण्याचा निर्णय, मृत जनावरांसाठी लादलेले कठोर नियम तसेच वन विभागाच्या मनमानी आदेशाविरोधात संघटनेने आवाज उठवलाय. तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी. उद्या पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह. तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज. बाळ, फ्रीजमधून श्रीखंड काढ ना. आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड, त्याची चवच वेगळी होती. आता काय सगळं रेडीमेड. आजी, हे श्रीखंड खाऊन बघ. आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय? हे आहे गोकुळचं श्रीखंड. अगदी जिभेवर रेंगाळणार. जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार. गोकुळ श्रीखंड, मनावर रेंगाळणार.